हॅलो फ्रेंड्स, एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर कशा आहात सगळे? मस्त मजेतच असतील तर आज आहे भोगी आणि आंघोळ करताना मी तीळ टाकून आंघोळ करायला लावली वैष्णवीला। तिची तयारी करत होते। तर टिफिनमध्ये बनवली मस्त अशी पालक पुरी आणि त्यानंतर सगळं घरातलं काम आवरून घेतलं आणि तिळचे लाडू बनवायला घेतले। तर एक वाटी तीळ घेतली, एक वाटी गूळ घेतला, छान असा किसून तीळ भाजून घ्यायची व्यवस्थित आणि त्यानंतर बनवला पाक। तर इथं पाक तयार झालेला आहे। मी पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यात टाकून बघणार आहे थोडंसं। तर तुम्ही बघू शकताय, हे बघा याचा गोळा होतोय म्हणजे पाक तयार झालेला आहे। आणि त्याच्यात घालणार आहे थोडीशी वेलची पावडर। ही वेलची पावडर मी घरीच तयार केलेली आहे, बारीक कूट करून घेतलेला आहे साखर टाकून। त्यामध्ये तीळ घालणार आहे। सांगते मी की ते गरम राहण्यासाठी इथं गरम करून घेतलेले पाणी आणि या पाण्यावर ही कढई ठेवणार आहे, म्हणजे जेणेकरून गरम राहील हे। आणि हाताला पाणी लावून घ्यायचं आणि लाडू करून घ्यायचे। तर झालं असं की मम्मीन ते आले त्या टायमावर, तर मग मम्मी पण करायला लागली। गरम गरमच होतं, खूप चटके बसत होते। तर इकडे वैष्णवीने पसारा काढलेला होता, तर आजीने असं त्याच्यातलं एक कानातलं घालून हसायला लागली। त्यानंतर मी आली आयब्रो करायला। आयब्रो करून झाल्यानंतर घरी गेली। तर संध्याकाळची वेळ झालेली होती आणि संध्याकाळच्या टायमाला बनवायची होती मस्त अशी भोगीची भाजी। तर तयारी करून घेतली। एका साईडला खिचडी लावली, जिरे मोहरीची फोडणी केली, कांदा टोमॅटो टाकलं आणि वांग बटाटा इथे तुम्ही बघू शकताय, वाल वाटाणे गाजर शेंगदाणे असं हिरवे हरभरे अशी सगळी तयारी करून घेतली। छान वाफ करून घेतली त्याची शिजण्यासाठी आणि एकीकडे भाकर टाकून घेतली। खिचडी झाल्यानंतर ती भाकरीला व्यवस्थित तेल लावून घेतली। भाजी शिजल्यानंतर भाजीमध्ये पण तीळ घालून घेतले। तर काही चुकत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की नवीन आहे मी, तर मला एवढं खास जमत नाही। तर तुम्ही सांगितलं तर समजेल मला की काय चुकतंय असं। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। अशा पद्धतीने आम्ही भोगी साजरी केली। तर तुम्ही